हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आय होप मस्त मजेत आनंदीच असाल। आज आहे ना सोमवार। आज बऱ्यापैकी ना सकाळपासून ना माझं जे काही महत्वाची कामं होती ना ते मी पटापट आवरून घेतली, कारण की मला ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती। ती म्हणजे ना मी 4 ते 5 महिने झाले एक गोष्ट करत होते, वारंवार करत होते, पण ना ती माझ्याकडून का होत नव्हती। काही नाही काही प्रॉब्लेम्स यायची आणि राहून जायची। मग म्हटलं काल ना फायनली मी एक तर रागारागाने जे काही करत होते ना ते करत होते की मला येत का नाहीये ह्याच्यावरनं करत होते। तर रागाने केलं त्याच्यामुळे व्यवस्थित झाली काय वारंवार केले त्याच्यामुळे व्यवस्थित झाली हे माहित नाही, पण ना जे मी मनापासून करत होते ना ते झालं, फायनली झालं। तर काय म्हणाल तुम्ही? तर एक गोष्ट ना तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल की मी ना माझे स्वतःचे फॅन्सी ब्लाऊज शिकण्याचा प्रयत्न करत होते। ऍक्च्युली मी क्लास पण लावला होता त्याचा, पण थोडस ना घरातले प्रॉब्लेम्समुळे ना एक महिना दीड महिना काहीतरी क्लासला गेले, त्याच्यानंतर पुन्हा क्लास पण बंद झाला आणि म्हणजे संपला तो, मी बंद केला तो। 3 महिन्याचा होता पण मी ते 2 महिने पण नाही गेलेले, तर तो राहून गेला क्लास। त्याच्यामध्ये जेवढं काही शिकवलं होतं ना ते बेसिक मध्येच होतं, फॅन्सी पर्यंत मी पोहोचलेच नाही। तिथपर्यंत जाईपर्यंत म्हणजे माझं आउट झाले मी त्याच्यातून। मग म्हटलं जाऊ दे, जे आहे त्याच्यातून थोडस मी मशीन वगैरे घेतल्यानंतर ना सारखं कटिंग करत होते, बिघडायचं, माप चुकायचं किंवा एक बसायचं नाही किंवा जास्त ओव्हरलोड व्हायचं ते माप वगैरे घेतल्यानंतर। तर मग म्हटलं आज तुम्हाला दाखवूया जी मी खरोखर प्रामाणिकपणे प्रयत्न करत होते। ते बाकीच्यांचं जाऊ देत, म्हणजे मला कुठलं काय बाहेर जाऊन वगैरे कुठलं काय घ्यायचं ब्लाऊज शिवायचे नाहीयेत, कुणाचे घ्यायचे नाहीत, पण माझी इच्छा होती की माझं ब्लाऊज जे की मला फॅन्सी ब्लाऊज पहिल्यापासूनच आवडतात ते ब्लाऊज माझं मी शिवून माझ्या अंगावरती घालेन ही ना खूप दिवसापासून इच्छा होती। आणि मी इकडे का सारखं बघते ना, तर 6 महिन्यानंतर मी आज थोडस टीव्ही बघायला बसले होते आणि असंच मग मूड झाला। मग म्हटलं तुम्हाला सांगूया, मी ब्लाऊज फायनली शिवलं। तर तुम्हाला ना 1 मिनिट मी केस सोडले, दिसतं की नाही माहित नाही, पण मी दिसलं ऐक वाका लागते वाटतं खाली, हे पहा असं ना थोडस बॅकलेस ब्लाऊज जे असतं ना, म्हणजे आहे थोडीशी पट्टी ठेवली पण जास्त अशी नाहीये, तर ना ते शिवायचा खूप दिवसापासून प्रयत्न करत होते आणि फायनली ना झालं, ते सक्सेस तरी झालं। बरेच मला कमेंट्स येतात, त्याच्यापैकी काही कमेंट्स असे पण असतात की तू आता बाहेर जात नाहीस, घरातच असतेस। तर हो, सध्या शेड्यूल असं झालेलं आहे की मला बाहेर घेऊन जाणारा कोण नाहीये, त्याच्यामुळे ना बाहेरचे व्हिडिओ थोडेसे कमी झालेले आहेत। संडेला पण थोडासा वेळ असतो, पण त्याच्यात मुलांना सुट्टी नाही, त्यांचे क्लास असतात, मग आपणच फक्त जाणं, ते बिचारे सोमवार ते शनिवार पर्यंत स्कूल आणि बाकीच्या शेड्यूल मध्ये बिझी असतात आणि मग आपण रविवारी त्यांना सोडून जाणं चुकीचं दिसतं, त्याच्यामुळे मी जाणंच कॅन्सल केलं। म्हणजे प्रमाण तर खूपच कमी झाले। हो कुठं अडकले, हा आता तुम्हाला दिसेल की मी बॅकलेस जे ब्लाऊज मी पण कशाला ह्याच्यामध्ये बघते ना, तर नाही मी तुम्हाला फोटो दाखवते। मी त्याचे फोटो जे व्हिडिओ म्हणजे चालू करायच्या अगोदर किंवा ब्लाऊज घालायच्या अगोदर ना मी छान असे फोटो काढून घेतलेले आहेत, ते तुम्हाला दाखवते। मी ब्लाऊजचं डिझाईन कसं आहे आणि बाकीचं मी कटिंग वगैरे नाही हे केलेलं, कारण की माझ्यावरती मलाच विश्वास नव्हता की एवढं चांगलं ब्लाऊज रेडी होईल, तर त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ किंवा फोटोज वगैरे तेव्हा काय काढलेले नव्हते। आणि आता फायनली जे की पूर्ण झाल्यानंतर 10 वेळा घालून बघितल्यानंतर ना फोटो वगैरे काढलेले आहेत, ते तुम्हाला दाखवतेच। तर कसं वाटलं तुम्हाला ब्लाऊज, आणि चांगलं वाटलं असेल तर कमेंट करायचीच आहे।
ह्या टाईपमध्ये ना जर डिझाईन वेगवेगळे असतील ना तर मला नक्की शेअर करा. मी आता तसं शोधून ना एक 10-15 डिझाईन ठेवलेत. आता ते ट्राय एक आलं म्हटल्यावरती कॉन्फिडन्स माझा बघा किती वाढला की बाबा मी आता सगळे ब्लाऊज शिवू शकते. पण नाही, मला फक्त ना स्लीवलेस ब्लाऊज फक्त शिवायला येतात. जे हातोपे बाही वगैरे लावून जे ब्लाऊज असतात ना ते ब्लाऊज शिवायला येत नाहीत. तर असा गोड गैरसमज करून घेऊ नका की मला आता ब्लाऊज परफेक्टली वगैरे येतं वगैरे. तर नाही जमत. तर चलो